सर्वांना जय महाराष्ट्र. खरं म्हणजे आज खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की मी सकाळी पेपर वाचत बसलो होतो आणि त्यावेळेसच माझे चिरंजीव डॉक्टर यश भिकाणे यांनी मला आणीबाणी का लागू झाली होती डॅडी असा प्रश्न विचारला. कदाचित त्यांनी काहीतरी वाचला असेल वर्तमानपत्रात त्याविषयी आणि ते संयुक्तिक होतं का. मला असं वाटलं की 21व्या शतकातील माझा 24-25 वर्षाचा मुलगा त्याला जर हा प्रश्न पडत असेल तर आपल्यासारख्या अनेक तरुणांना हा प्रश्न पडत असेल की नेमकं आणीबाणी का लागू झाली, ती योग्य होती का की अयोग्य होती. कारण अनेक राजकारण्यांच्या भाषणामध्ये आजकाल आपण ऐकत असतो की आणीबाणी 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 काँग्रेसने लागू केली, जे की खरं होतं. इंदिरा गांधींनी लागू केली. त्या आणीबाणीची पार्श्वभूमी थोडीशी आपणाला सांगतो, जी मला यशला सांगावी वाटली, सांगितली मी. बघा, 1947 पासून 1964 पर्यंत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. 64 ते 66 लाल बहादूर शास्त्री होते. मध्ये दोन्ही वेळेस काळजीवाहू पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदानी काही दिवस काम केलं. 66ला ज्यावेळेस लाल बहादूर शास्त्री वारले त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. अर्थात त्यावेळेसचा काँग्रेसमधला असंतोष, मोरारजीभाई देसाईंची भूमिका, या सर्व गोष्टी हा वेगळा विषय राहिला. इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर 1969ला त्यांनी 18 राष्ट्रीय बँकांना खासगीकृत करण्याचा निर्णय घेतला. संसदेमध्ये मेजॉरिटी होती त्यांची. परंतु त्या निर्णयाला जेव्हा बँकेचे बँकेतर्फे कुपर नावाचे व्यक्ती कोर्टात गेले तेव्हा कोर्टाने स्टे दिला. त्यानंतर काही दिवसांनी इंदिरा गांधींनी घटनेमध्ये बदल केला, अमेंडमेंट केली आणि आपला निर्णय कायम ठेवला. त्याचा फायदा जनतेला होईल असं इंदिरा गांधीचं मत होतं की ग्रामीण भागातील, गावगाड्यातील गावोगाव ह्या शाखा पोहोचतील आणि जनतेला त्याचा फायदा होईल. त्यानंतर 1971ला आपल्याला पहिली गोष्ट माहिती आहे की युद्ध पाकिस्तान सोबतचं, पण तो विषय आणीबाणीशी काही संबंधित नाही. त्याच काळामध्ये 1971ला इंदिरा गांधींनी दुसरा एक निर्णय घेतला, प्रिव्ही पर्स रद्द करण्याचा. राजघराणे जे होते त्यांना ज्यावेळेस आपण भारतात सामील करून घेतलं त्यावेळेस त्यांना शासनाकडून काहीतरी पगार देणार असं ठरलं होतं आणि त्या देण्याला इंदिरा गांधींचा विरोध होता, म्हणून त्यांनी तो प्रिव्ही पर्स कायदा किंवा ती रचना रद्द केली. याच्या विरोधातही जेव्हा कोर्टामध्ये ती लोक गेली त्यावेळेस इंदिरा गांधीचा निर्णय कोर्टाने परत रद्द केला. परत इंदिरा गांधीला घटना दुरुस्ती करावी लागली आणि परत आपला निर्णय कायम ठेवला. म्हणजे ज्युडिशरी विरुद्ध लेजिस्लेटिव्ह असं युद्ध इंदिरा गांधीच्या काळामध्ये कोर्ट विरुद्ध संसद असं चालू होतं. त्याच काळामध्ये युद्धाचा परिणाम म्हणून देशामध्ये महागाई, इन्फ्लेशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढलं. त्याचसोबत भ्रष्टाचारही खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. त्याच्या विरोधात गुजरातचे मुख्यमंत्री चिमनभाई पटेल होते तेव्हा, त्यांच्या विरोधात गुजरातभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले. एवढं आंदोलन चिघळलं, एवढी टोकाची परिस्थिती झाली की इंदिरा गांधीला तिथं मुख्यमंत्रीपद त्यांचं बरखास्त करावं लागलं. ही गोष्ट घडली. त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी बिहारमध्ये याच महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात
विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं ते आंदोलन चालू झालं, खूप मोठ्या प्रमाणावर ते पसरलं. इकडे जॉर्ज फर्नांडिस 17 लाख लोक रेल्वे कर्मचारी घेऊन रस्त्यावरती उतरले. एवढं मोठं आंदोलन कदाचित भारताने तोपर्यंत पाहिलेलं नव्हतं. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या काही समस्या, महागाई, भ्रष्टाचार या विरोधामध्ये वर्षभर आंदोलनं चालली. 74ला वर्षभर. परंतु इंदिरा गांधींनी चिमणबाई पटेल नंतर तसा निर्णय बाकी राज्यामध्ये घेतला नाही आणि आपले मंत्रिमंडळ बरखास्त केलं नाही राज्याचं. याचा परिणाम की काय म्हणून इंदिरा गांधी हटत नाहीत हे बघून त्याच काळात राजनारायण त्यांच्या विरोधामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी गोंधळ केलेला आहे इंदिरा गांधींनी, म्हणून कोर्टात गेले होते. त्याचा निर्णय आला. कोर्टाने सांगितलं की इंदिरा गांधींनी पंतप्रधान राहिलं तर चालेल, पण त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द होतंय, आता त्यांना संसदेत जाता येणार. इंदिरा गांधी सुप्रीम कोर्टात गेल्या. सुप्रीम कोर्टाने तोच निर्णय खालच्या कोर्टाचा कायम ठेवला. वरतून इंदिरा गांधीला असं सांगितलं की कदाचित तुम्हाला 6 वर्ष निवडणूक आता लढता येणार नाही. हा निर्णय आल्यानंतर तर पूर्ण भारतामध्ये हाहाकार उठला. विरोधकांनी सर्व ठिकाणी मोठमोठी आंदोलने केली. इंदिरा गांधीचा आदेश फौजांनी मानू नये, एअरफोर्सनी मानू नये, पोलिसांनी मानू नये असं जाहीर आवाहन जयप्रकाश नारायणनी केलं. त्या काळामध्ये ते खूप मोठ्या जनआंदोलनाचे नेते होते. त्यागी पुरुष इंदिरा गांधी या सर्व गोष्टीपासून, म्हणजे ज्युडिशरी वर्सेस लेजिस्लेटिव्ह, इंदिरा गांधी वर्सेस जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी वर्सेस राजनारायण, वाढती महागाई, वाढलेला भ्रष्टाचार आणि देशामध्ये सरळ सरळ इंदिरा गांधीला संसदेत जाण्यापासून रोखण्याचा कोर्टाचा निर्णय. इंदिरा गांधींनी त्यावेळेसचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना पत्र दिलं. त्यांना सांगितलं की इंटरनल डिस्टर्बन्सेस, घटनेतलं 352 कलम आहे, त्यामध्ये 3 परिस्थितीमध्ये आणीबाणी लागू करता येते. त्यातली पहिली परिस्थिती आपण कुठल्या देशावर हल्ला केला, दुसरी परिस्थिती कुठल्या दुसऱ्या देशाने आपल्यावर हल्ला केला आणि तिसरी परिस्थिती इंटरनल डिस्टर्बन्सेस. इंदिरा गांधींनी तिसरं कारण इंटरनल डिस्टर्बन्सेस दिलं. फखरुद्दीन अली अहमदने सही केली आणि देशामध्ये आणीबाणी लागू झाली. आणीबाणी लागू झाल्याबरोबर जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई, चरण सिंग, VP सिंग या सर्व नेत्यांना पहिले जेलमध्ये बंद करण्यात आलं. प्रेसचे कनेक्शन, प्रेसची विद्युत बंद करण्यात आली आणि ती आणीबाणी 77 मध्ये मार्च 21ला संपली आणि परत निवडणुका झाल्या. त्या निवडणुकामध्ये इंदिरा गांधी पडल्या. 1962ला देशात आणीबाणी लागू झाली होती, ज्यावेळेस चीन सोबत आपलं युद्ध झालं. 1971ला पाकिस्तान सोबत युद्ध झालं, त्यावेळेस आणीबाणी लागू झाली होती. आणि त्यानंतर 75 ते 77च्या दरम्यान इंदिरा गांधींनी इंटरनल डिस्टर्बन्सेस म्हणून आणीबाणी लागू केली होती. अर्थात या सर्व गोष्टीचं घटनेमध्येच प्रयोजन होतं. घटनेतल्या सर्वच गोष्टी, सर्वच अनुच्छेद लागू करायचे का, हा ज्या त्या राजकारण्याचा प्रश्न आहे. परंतु हे घटना सोडून केलेलं काम नव्हतं. अर्थात आणीबाणी लागू करणं हा देशाच्या इतिहासातील काळा दिवसच होता. तिसऱ्या वेळेस इंदिरा गांधी, भारतभर नाही जगभर याविषयी आक्रोश झाला होता. माझं व्यक्तिगत मत यावरती मला व्यक्त करायचं नाही. मला फक्त आपणा सर्व तरुणांना आणीबाणी का लागू झाली होती, कधी लागू झाली होती, कुठल्या परिस्थितीत लागू झाली होती, कोणी केली होती, एवढंच सांगायचं होतं. व्यक्तीच्या प्रत्येक विषयावर मतमतांतर असतात. लोकशाहीमध्ये त्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला त्यावेळच्या परिस्थितीमध्ये काय वाटलं त्यानुसार तो निर्णय घेतो. परंतु त्याने हाही विचार केला पाहिजे की ती बाब देशात जर काळा दिवस म्हणून
लक्षात ठेवली जाणार असेल तर ती कितपत योग्य होती. जय महाराष्ट्र.